रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। मंत्री भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले आहे। तसेच खासदार सुनील तटकरे यांनीही या निर्णयाला दुजोरा दिल्याचा दावा थोरवे यांनी केला। येत्या 2 दिवसात अधिकृत घोषणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। ते आता वरिष्ठ लेवलला तिन्ही पक्षाचे नेते एकत्रपणे बसून या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निर्णय घेण्यात आलेला आहे की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात येणार आहे, असं आमच्या नेतृत्वाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि तटकरे साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे माझ्या मते या 2 दिवसामध्येच रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांची या ठिकाणी निवड केली जाईल आणि ही निवड तिन्ही पक्षांच्या नेतृत्वांकडून एका मताने त्या ठिकाणी होणार आहे, हे विशेष आहे। त्यामुळे आता काय मतभेद त्या ठिकाणी राहिलेले नाही आहेत। तिन्ही पक्ष एकत्र एका विचाराने आज रायगडमध्ये काम करत, जसं राज्यामध्ये काम सुरू आहे तसं रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल, ज्या निवडणुका आता यापुढे होतील या साऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI असे सारेजण एकत्रपणे येऊन या ठिकाणी काम करतील। ते आता थोड्याफार प्रमाणात या सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु शेवटला वरिष्ठांचा निर्णय ज्यावेळेस वरच्या निवडणुका येत असतात, लोकसभा असतील, विधानसभा असतील, त्या साऱ्या निवडणुकांमध्ये वरिष्ठ नेते एकत्रपणे येऊन निर्णय घेतील आणि तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।